जीवन सुंदर आहे आणि प्रत्येकाला त्या जीवनात प्रेम, साथ आणि कुटुंबाचा अधिकार आहे. हाच विचार डोळ्यासमोर ठेवत मराठा सांस्कृतिक मंडळ गोरेगाव परिसर मुंबई आणि अपंग सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमानं सर्व जातीय दिव्यांग वधूवर मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. सर्वप्रथम मी जागृत महाराष्ट्राचे धन्यवाद मानते, कारण त्यांनी हे जे व्हिडिओ शूट केलं, रील केलं त्याबद्दल धन्यवाद. आणि मेन म्हणजे प्रेरणा जी तुम्ही म्हणतात, तर मी असे नॉर्मल लोकांचे नाही वरचेवर आम्ही मेळावे करतो. मागल्या वर्षी पण शिवाजी मंदिरला केला, पण त्याच्यानंतर गोरेगावचेच एक सदस्य आहे, तर त्यांच्या मुलाला काहीही प्रॉब्लेम होता, तर फक्त त्यांचा अंगठ्याचा एका प्रॉब्लेम होता, तर ते मला कंटिन्युअस फोन करायचे की मॅडम माझ्या मुलाचं असे बघा बघा. पण कसं नॉर्मल मुली म्हणजे आजकाल त्यांच्या पण अपेक्षा खूप वाढल्यामुळे नॉर्मल मुलांना पण एक्सेप्ट करणं खूप कठीण झालेलं आहे. तर त्या मुलाचे वडील कंटिन्यूस मला फोन करते, तेव्हा माझंच मन मला खायला लागलं. तर मग म्हटलं की आपण का नाही ह्या मुलांसाठी करायचं, म्हणजे अपंग लोकांसाठी. तर म्हणून मी हा निर्णय घेतला आणि या सगळ्या सख्यांची मला खूप खूप मदत झाली, म्हणजे कम्युनिटीची पण झाली. मी समाजाला हे सांगेन की त्यांनी जसे नॉर्मल पब्लिक असतात तर त्याप्रमाणे त्यांना तोच मान मिळावा, म्हणजे त्याच बरोबरीने त्यांना तो मान मिळावा असं मी समाजाला सांगू शकते. देखिए, समाज के जो दिव्यांग लोग हैं, वो दिव्यांग तो मैं उनको नहीं बोल सकती, क्योंकि जब भगवान अपने जो नॉर्मल में अगर अपन को सब कुछ देता है तो दिव्यांग में सबसे ज़्यादा शक्ति प्रदान करता है, और उनमें जो शक्तियाँ होती हैं वो उनको पहचानने की सबसे ज़्यादा हम उनकी हेल्प कर रहे हैं. वो सर्वगुण संपन्न ऑलरेडी है, बस खाली उनको बाहर निकालने की ज़रूरत है. इसलिए बोलते हैं कि एक सहारा होता है ना, चढ़ती हुई जब अपन सीढ़ियाँ चढ़ती है और हाथे का सहारा अपन को सीढ़ी तक पहुँचा देता, मंजिल तक पहुँचा देता है, उसी तरह से कोई भी दिव्यांग अगर अपन हाथ पकड़ के उनको थोड़ा सा सहारा देंगे वो अपनी मंजिल तक पहुँच जाएंगे. इसलिए समाज में मैं यही बोलना चाहूँगी कि उनकी तरफ दया का भाव मत रखिए, आप उनकी तरफ स्ट्रॉन्ग भाव, उनको स्ट्रॉन्ग करके और समाज में एक साथ लाने का भाव रखिए कि वो हमारे बराबर खड़े होके और सही ढंग से समाज में सेवा का कार्य कर सके. इस तरह से उनको अपनी लीड में खड़ा करना. दिव्यांग व्यक्तीसाठी सरकार विविध उपक्रम करत आहेत, पण ते उपक्रम प्रत्येक दिव्यांगांपर्यंत पोहोचत नाहीत. त्याचप्रमाणे दिव्यांग जी लोक कुठे जाऊ येऊ शकत नाही, सरकारने फार उत्तम उपक्रम ठेवलेत, पण त्यांचं लक्षच गेलं नाही आहे की एखादा दिव्यांग कुठच्या हॉलमध्ये, मॉलमध्ये कुठेही जायचं असेल तर त्याला एकही पायरी चढावी लागणार नाही. रॅम्पची ही पद्धती ही असली पाहिजेत आणि दिव्यांग व्यक्तीला संपूर्ण आपल्या भारतामध्ये कुठेही फिरण्यासाठी कसलंही बंधन नसलं पाहिजे. नक्कीच या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे आता सगळे जे उमेदवार इथे आलेले आहेत वधू आणि वर, त्यांच्या आयुष्यात एक नक्कीच बदल होईल, कारण त्यांना चांगला सहकारी मिळणार आहे, ज्याच्यासाठी ते लोक इथे आलेले आहेत. कारण आयुष्यामध्ये आपल्याला एवढ्या सगळ्या गोष्टी असतात आणि ह्या ज्या दिव्यांगांना तर म्हणताच येणार नाही, त्यांना अतिशय चांगले वर आलेले आहेत आणि वधू देखील आहेत. कार्यक्रम अतिशय सुंदर पद्धतीने केलेला आहे. नक्कीच त्या लोकांना त्याचा फायदा होईल आणि त्यांना चांगले सहकारी सहजीवनसाठी मिळावेत अशी मी इच्छा व्यक्त करते आणि कार्यक्रमाला खूप शुभेच्छा. आम्ही रजिस्ट्रेशन करून जे आलेले आहेत त्यांना नंबर्स देतोय आम्ही, जसे येतील फर्स्ट कम फर्स्ट, जसे रजिस्ट्रेशन झालेले आहेत त्याच्याप्रमाणे आम्ही त्यांना टोकन नंबर देतोय. 1 नंबरपासून आम्ही चालू केलेले. आत्तापर्यंत आम्ही ना जवळजवळ 45 टोकन दिलेले आहेत. समाजामध्ये दिव्यांग व्यक्तींना घेऊन सिंपती जी आहे ती संपली पाहिजे, त्याऐवजी एम्पथीने जागा घेतली पाहिजे. सिंपती व्यक्त करणं फारच सोपं आहे. अरे रे चकचक म्हटलं आणि थोडंसं फील झाल्याचं दाखवलं तर सिंपती संपून जाते. पण एखादी दिव्यांग व्यक्ती तिच्या जागी आपण राहून त्या व्यक्तीला ओव्हरऑल काय पेनफुल जर्नी करावा लागतो हे जेव्हा समजतं ना, तेव्हा आपण ॲक्च्युली त्या संदर्भात पावलं उचलतो. मला असं वाटतं की ती एम्पथी कुठेतरी नसल्या कारणाने आत्तापर्यंत म्हणजे स्वातंत्र्याला एवढी वर्ष झाल्यानंतरसुद्धा दिव्यांग व्यक्तींसाठी ॲक्सेसिबिलिटी हा अजूनही महत्त्वाचा विषय आहे. माझं नाव विजय कलमकर, मी स्नेहज्योत दिव्यांग सेवा प्रतिष्ठान या दिव्यांग व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी काम करतो. मी आत्ताच परवा दादर स्टेशनला गेलेलो. मी माझ्या सोशल मीडिया हँडलवरती व्हिडिओ पण टाकला आहे. तिकडे स्लोप आहे आणि नंतर जिने आहेत आणि तो व्हिडिओ मी टाकला. अनेक जणांनी त्याच्यावरती रिशेअर केलं, लोकांनी पाहिलं, कमेंट केलं, पण तेवढं पुरेसं नाही आहे. व्यवस्थेने याची दखल घेतली पाहिजे आणि अशा पद्धतीची ॲक्सेसिबिलिटी दिव्यांग व्यक्तींसाठी
सोपी केली पाहिजे सगळीकडे. त्यांचं जे पाऊल आहे टाकलेलं, तर त्याच्यावर स्वतःवरच त्यांनी इतकी मात केलेली आहे, तर उलट त्यांच्याकडूनच आपल्याला शिकण्यासारखं आहे की कोणतंही दुःख न बाळगता समाजामध्ये जे पाऊल टाकलं पाहिजे ते अगदी म्हणजे सक्षमपणे पाऊल टाकलं पाहिजे. जर ते रडत राहिले असते, घरात बसले असते, तर आज त्यांनी शिक्षण घेतलं नसतं. कारण प्रत्येक आज जी दिव्यांग व्यक्ती आहे ती कोणतीही न शिकलेली नाही आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचं पाऊल आहे. आज तुम्ही बघितलं तर हॉटेलमध्ये काही मूकबधीर मुलं काम करत आहेत किंवा स्टेनोसारखी मुली कामं करत आहेत. त्यामुळे त्यांना संदेश देण्याइतपत आपल्याला त्यांच्याकडून उलट आपण संदेश घेतलं पाहिजे की परिस्थितीवर कसा मात करायचा आणि आपण कसं उभं राहायचं हे त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. आणि हाच संदेश, हा त्यांनी दिलेला जो संदेश आहे तो आपल्या सगळ्यांनी पाळला पाहिजे. महिलांसाठी काय सांगणार, तर मला नेहमी असं वाटतं की जसं आपल्याकडे पितृसत्ता आहे तर त्याच्यामध्ये पुरुष ऑलरेडी वरती असतो. दिव्यांग महिला जेव्हा म्हटलं जातं तेव्हा ती अजून पाठीमागे येते. आणि बऱ्याच वेळा ह्या महिलांमध्ये इन्फेरिटी कॉम्प्लेक्स खूप असतो, स्वतःचा स्वीकार नसतो, आपल्या अपंगत्वाचा स्वीकार नसतो. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जेव्हा आपण लग्न या मार्केटमध्ये जेव्हा उतरतो तेव्हा आपण नेहमी आपल्यापेक्षा कमीच आपल्याला मिळणार, म्हणजे मी एवढी अपंग आहे तर मला अजून अपंग मिळेल, असं आपण नेहमी विचार करतो. तर तसं न करता आपण पहिले स्वतःचा स्वीकार करून आपल्या अपेक्षा काय आहेत, आपलं स्वतःचं शिक्षण कंप्लीट करणं, आपण स्वतः इंडिपेंडेंट होणं, म्हणजे एक तर आपण कुठेही मागे राहणार नाही, पहिली गोष्ट. दुसरं, आपण कुठल्याही नवीन नात्यात गेलं तर आपल्याला आपलं कुठल्याही पद्धतीचे एक्सप्लॉयटेशन होणार नाही. त्याच्यामुळे अपंग महिलेने अलर्ट पण राहिलं पाहिजे, स्वीकार पण केला पाहिजे. दिव्यांग वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आणि त्यांच्या जशा व्याधी म्हणजे त्यांच्या जसे अपंगत्वाचे जे प्रकार आहेत त्याच्याप्रमाणे त्यांना वधू मिळतातच असं नाही. आणि बरेचसे लोकांना त्यांच्याबद्दल असं गैरसमज असतो की हे लोक करतील की नाही, त्यांचं नीट होईल की नाही संसार वगैरे. पण मी बघते ना त्यांच्यामध्ये खूप अशी अफाट अशी इच्छाशक्ती आहे आणि त्यांना सगळं जिद्द खूप आहे त्यांच्यामध्ये. तर मला वाटतं ते नक्की त्या सगळ्या अडचणींवर मात करून पुढे जाऊ शकतात. समाजातील दिव्यांग युवक युवतींना योग्य जीवनसाथी मिळावा आणि त्यांच्या आयुष्यात आनंदाचे नवे क्षण यावेत या सामाजिक उद्देशानं हा उपक्रम राबवण्यात येत आहे. रामदास खोत, महाराष्ट्र संपर्क प्रमुख, प्रहार दिव्यांग क्रांती संस्था. जो आजचा जो कार्यक्रम घेतलेला आहे मराठा सांस्कृतिक मंडळ आणि अपंग सेवा संस्था चेतना पुरोहित आणि गायकवाड मॅडम, हा कार्यक्रम मला वाटतं महाराष्ट्रामध्ये नाही तर मी एवढे महाराष्ट्र फिरतो, एकदम खूप चांगला असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मुंबईसारख्या शहरामध्ये. या कार्यक्रमाला किती बोलावं हे मला आता शब्द नाहीत, परंतु या कार्यक्रमासाठी आम्ही महाराष्ट्रामध्ये जे काम करत आहात या कार्यक्रमाला ज्या वेळेला संस्थेच्या वतीनं जे लग्न ठरतील त्यावेळेला त्या कुटुंबाला, त्या जोडीला आम्ही नक्कीच प्रहारच्या मार्फत त्यांना लग्नाला 100% जे ते सांगतील ते आम्ही नक्कीच मदत करू. आणि शासनाच्या ज्या योजना आहेत, आता आम्ही जवळजवळ 127 शासन निर्णय बच्चूभाऊच्या वतीने आम्ही आंदोलनं करून काढले. त्या योजना ज्या आहेत, मला वाटतं इथं आलेल्या बऱ्याच दिव्यांगांना ह्या माहिती नव्हत्या, मला समजलं. पण त्या योजना आता ह्यांची लग्न विवाह सोहळा झाल्यानंतर प्रत्येक जोडप्याला जे लग्न होतील त्या प्रत्येक जोडप्याला आम्ही 2.5 लाख रुपये शासनाकडून नक्कीच आम्ही तुमच्या संस्थेच्या मॅडमच्या संस्थेच्या वतीने त्यांना मिळवून द्यायचं आम्ही नक्कीच हे करू. त्यांना रोजगार देण्याचा देखील आमच्या संस्थेच्या संघटनेच्या वतीनं आम्ही नक्कीच करू. त्यांची पेन्शन योजना असू द्या, त्यांचं घरकुल असू द्या, किंवा अजून काय शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या योजना आहेत त्याला नक्कीच आम्ही ह्या दोन्ही संस्थांना नक्कीच मदत करतो. या वधूवर मेळाव्यात मुंबईसह विविध भागातून दिव्यांग वधूवर सहभागी होणार असून त्यांना एकमेकांशी परिचय करून देण्यासाठी तसंच विवाहासाठी योग्य जोडीदार शोधण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार. हवा सहकार्याचा हात, त्यानंच वाढेल आमचा आत्मविश्वास. या संदेशातून समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या सामाजिक उपक्रमाला समाजातील सर्व घटकांनी सहकार्य करावं आणि जास्तीत जास्त दिव्यांग युवक युवतींनी या वधूवर मेळाव्यात सहभागी व्हावं असं आवाहन आयोजकांकडून करण्यात आलं आहे.
जागृत महाराष्ट्र न्यूज, मुंबई.